आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात प्रसादासाठी मंदिर समितीकडून तब्बल 12 लाख बुंदी लाडू बनवण्यात आलेत आणि गरजेनुसार ही संख्या अजून वाढवण्यात येणार आहे। सध्या एफडीएची धडक कारवाई सुरू असताना मंदिर प्रशासनानं लाडू बनवण्याचं साहित्य आणि बनवलेले लाडू या दोन्हीचीही तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करून घेतली आहे। गेले 15 दिवसापासून हा लाडू प्रसाद बनवण्याचं काम सुरू असून तब्बल 12 लाख लाडू तयार झाले। यासोबत आषाढी एकादशीला लागणारे राजगिरा लाडूही मोठ्या संख्येने तयार करण्यात आल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं। यंदा आषाढी सोहळ्यासाठी 30 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने मंदिर समितीच्या वतीनं लाडू प्रसाद बनवण्याचं काम जोरात सुरू आहे। जवळपास 12 लाख बुंदीचे लाडू इथं बनवणं चालू आहे। अजून जरी लागले तरी त्या पद्धतीने हे लाडू प्रसाद वाढवण्यात येणार आहे। सर, लाडू प्रसाद यंदा संख्या जास्त भाविकांची दिसते, किती तयार? आता आपण पाहतोय आषाढी वारीला सुरुवात झाली। लाखो भाविक आता पंढरी नगरीत पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनाला आलेले आहेत आणि हे दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद असेल, राजगिरा लाडू असेल, त्याला प्रचंड अशी मागणी असते। त्यामुळे मंदिरे समितीमार्फत भाविकांना माफक देणगी मूल्य घेऊन आपण बुंदी लाडू प्रसाद देत असतोय। आपण या ठिकाणी पाहाल जवळपास आपण 12 ते 15 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि येणारे भाविक हे अतिशय भक्तिमय वातावरणात दर्शन झाल्यानंतर प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद घेऊन जात असतात। त्यामुळे हा लाडू प्रसाद अतिशय गुणवत्तापूर्वक या ठिकाणी तयार केला जात आहे। त्याची तपासणी एफडीए कडून करून घेतलेली आहे। याच्यामध्ये लाडू बनवत असताना सर्व ज्या स्वच्छतेच्या पद्धती आहेत, हायजीन मेथड्स आपण म्हणतो, त्या सर्व त्याचा अवलंब केलेला आहे। विठ्ठलाचं दर्शन करून आषाढी वारी संपून परत जाताना भाविकांना घेऊन जाण्यासाठी हा लाडू प्रसाद तयार करण्यात आलेला आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.